आज आहे 15 म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी. म्हटलं आहोंनी म्हटले चला आज आपण दोघं बाहेर जेवायला जाऊ. का तर मुलंही लग्नासाठी गेले होते मामाच्या गावाला, मग ते तिथेच राहिले सुट्टीला. आम्ही नैवेद्य हॉटेलमध्ये आल्यानंतर आमचं लागलं होतं वेटिंग झाल्यानंतर आतमध्ये गेलो जेवायला. मस्तपैकी थाली वाढणं चालूच होतं. आता इतकी गर्दी होती की एका टेबलवरती 2-2 कपल बसावं लागत. म्हटलं चला आज ठीक आहे, छोटीशी फॅमिलीसारखं ॲडजस्ट करूया. मग ते ताट वाढताना इतकं छान असं त्याच्यावरती छोटे छोटे चपात्या आहेत, त्यावरती तूप, पुरी, चटणी, परत सॅलेड दिलं होतं, रस, पनीरची भाजी, बटाटा भाजी आणि कोशिंबीर. परत त्यात होता दहीवडा होता, मस्त ढोकळा होता. खूप छान असं जेवण होतं की पोट भरल्यासारखं. जसं नाव आहे नैवेद्यम तसंच ते ताट होतं. देवाला जसा नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीने. मग काय मी मस्त रसावरती ताव मारला, डाळ खिचडी आणि चपातीवरती ताव मारला. आता डाळ खिचडी अशी होती की मस्त असं जितकी खायला तितकं छान. लहानपणी शाळेची आठवण आली. म्हटलं चल त्यानिमित्तानं आपलं तिथे खाऊन. मग काय शेवटी पणं पेला आणि निघालो आम्ही. निघाल्यानंतर तिथे साईबाबांची मूर्ती होती. जसं देवाला नैवेद्य दाखवलं जातं दररोज ते पहिल्यांदा नैवेद्य साईबाबाला दाखवला जातो आणि मग त्यांच्या हॉटेलचं सगळ्यांना जेवण. मग काय मी मारला चान्स आणि तिथं फोटोही काढून घेतला, एक छोटासा व्हिडिओ. आमच्या दोघांचं चालू होतं एक छान असा व्हिडिओ काढून. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढून झाल्यानंतर मस्त आता निघालो आम्ही घरी जायला. घरी जाताना म्हटलं एक छोटासा फोटो काढूया आणि निघूया. आणि निघत असताना पण इतकं सुंदर वाटत होतं की तिथं बघतच राहावं. म्हटलं चला आता की घरी येऊया, भेटूया.